आगामी विधानसभेत अल्पसंख्याक हा फॅक्टर महत्त्वाचा मानला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर जसं लोकसभेला अल्पसंख्याक मतं दुरावल्याचं समोर आल्यानंतर आता हिंदुत्ववादी पक्षांचंही मुस्लिमांविषयीचं प्रेम समोर येऊ लागलंय आणि त्यामुळे सर्व पक्षांना मुस्लिम का हवेसे वाटतायत, काय कारण आहेत त्याच्या मागची बघूया। सर्वांचाच मुस्लिम मतांवर डोळा। विधानसभेसाठी हिंदुत्ववादी पक्षांना मुस्लिम प्रेम। नितेश राणेंच्या भूमिकेचा महायुतीला धसका। उद्धव ठाकरे मवियासोबत गेल्यानंतर आक्रमक हिंदुत्वाची भूमिका सॉफ्ट केल्याचं लपून राहिलं नाही। त्यावरून ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका भाजप आणि शिंदे गटाकडून नेहमीच सुरू असते। एवढंच नव्हे तर लोकसभेला ठाकरेंच्या पक्षाला मुस्लिमांची मतं मिळाली असा आरोपही भाजप आणि शिंदे गटानं केला। मात्र आता विधानसभेच्या तोंडावर हिंदुत्ववादी शिंदे गट आणि मनसेनं थेट मुस्लिमांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं उघड झालंय। शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधवांनी मुस्लिम महिलांना बुरखे वाटले, तर दुसरीकडे हिंदू जननायक असं बिरुदावली मिरवणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांनी मुस्लिमांसाठी अजमेर यात्रेचं आयोजन केलं। मैंने अपने घर को गौर से देखा, कुछ भरा हुआ सा तो कुछ खाली सा लगा। दीवारें दर छत तो वही थे, लेकिन अजनबी सा लगा। ये हिजाब या बुर्खा डिस्ट्रीब्यूशन लिया है तो ये कोई ऐसा इसमें चुनावी हमला है नहीं, ये पहली बात मैं क्लियर करना चाहूंगी। या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत। ह्याच्यामध्ये जात धर्म पंथ हा विषय नाही। अजमेर शरीफांवर प्रचंड श्रद्धा आहे। उद्धव ठाकरे गटानं विधानसभेला मुस्लिम उमेदवार देणार असल्याचे संकेत दिले होते, त्यामुळे की काय आता महायुतीतल्या पक्षांनी चांगलाच धसका घेतल्याची चर्चा रंगली आहे आणि म्हणूनच मतांसाठी भूमिका बदलल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली। तर ठाकरे गटाच्या भूमिकेवर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी टीका केली। बुरखे वाटा आणखी टोप्या वाटा त्याला काय फरक पडणार, ते स्वतःला फार मानतात। आम्ही त्याच्याविषयी टिप्पणी करणे करावे असे कार्यक्रम, परंतु फक्त निवडणुकीच्या हेतून करू नये। त्याच्यात शुद्ध समाज भावना असावी, परंतु तुमचं शुद्धता दिसत नाही। तुम्ही लोकसभेला हारले, तिथले लोक तुमच्या विरोधात गेले म्हणून आता बुरखे टोप्या वाटायला तुम्ही सुरुवात केलेली। आता जेव्हा तुम्हाला हे कळलं की मुस्लिम समाज परत आपल्याकडे इतकं ताकदीने येणार नाही, कारण विधान परिषदेमध्ये आपण बघितलं असेल की एकही सीट त्यांनी मुस्लिम समाजाला दिली नाही। आज 30 वर्षानंतर विधान परिषद मुस्लिम मुक्त झालेला आहे। कुणाच्यामुळे? ह्याच लोकांच्यामुळे। मतदान पाहिजे पण कोणालाही आमदार म्हणून खासदार म्हणून पाठवायचं नाही। तर उशीर का होईना, त्यांना अक्कल तर आली। एकीकडे महायुतीत नितेश राणे आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत, त्यामुळे महायुतीचे नेते चिंतेत आहेत। मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये फटका बसण्याची भीती महायुतीतला शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आहे। लोकसभेसारख्या विधानसभेतही मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा फटका बसू नये यासाठीच बुरखा वाटप आणि अजमेर यात्रेच्या आयोजनाची चर्चा आहे। मात्र याचा किती फायदा होणार हे निकालानंतर स्पष्ट होणार। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।